माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर त्रिवेणी कथा वाचनमध्ये आज आपण मोक्ष. देवा आता उचल रे, मला कंटाळा आला. अभिवाचनातनं श्रवण करूया. कथेचं ना मोक्ष. मोक्ष. देवा आता उचल रे, मला कंटाळा आला. देवा आता मला उचल रे, मला कंटाळा आला. या असल्या जगण्याचा म्हातारी आर्ततेने म्हणाली. बिचारी एकटीच राहत होती भल्या मोठ्या बंगल्यात. कुणीही नव्हतं बरोबर, पण एक बाई यायची धुणं भांडी करायला. खरं तर धुणं भांडी हा बहाणा होता हो. खरं तर म्हातारी जिवंत आहे का मेली याची तपासणी करायला मुलीनं सांगितलं होतं. ती बाई नुकतीच येऊन गेली. बोलायला थांब म्हटलं म्हातारीला, पण मला लई काम आहे हो म्हणून पळूनच गेली. फार फार पिकवायची ती म्हातारी. हातातला वॉकर टेकत टेकत बाहेर वरांड्यात येऊन बसली होती. आसपास जवळ घर नव्हतं. लांबवर आत्ताशी बांधकाम चालू होतं. बाकी शेत होतं हो. या म्हातारीच्या मालकीचं 30 एकर जमीन. किती? 30 एकर शेत होतं. तिच्या मालकाने तिने लावलेल्या झाडाकडे एकटक पाहिलं आणि आठवणीनं डोळ्यात पाणी आलं. जवळच इनामदार कुत्रा बसला होता शेपटी हलवत. इतक्यात भोवती भिक्षाम देई भिक्षाम देई हा नाद कानावर आला. कुत्र्याने सतर्कतेने झेप घेतली, पण फाटकाजवळ जाऊन नुसतंच उभारलं. फुंकलं वगैरे काही नाही. वाजवीपेक्षा जास्तच उंच तरणात बांड आणि गौरवर्णे सैन्याशी आत आला आणि म्हणाला, माई भिक्षा दे. म्हातारी बोलली, कशी देऊ? मला ना उठता ये ना बसता ये. तू ये आणि हाताला घे. सामान बिमान चोरायचा विचार मनात आणू नको हा. मी सुद्धा बंदूक बाळगून आहे, समजलं का? यावर तो मुलगा जोरदार हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात दिसले. तो म्हणाला, अगं वेडे, हे वस्त्रही माझं, मला ओझं वाटतं. तिथं तुझं जुनात सामान माझ्या काय कामाचं ग? यावर ती म्हणाली, तू मला दिसतोस, ये माझ्याशी गप्पा मार ना. तो लगेच तिच्या समोर खुर्चीत जाऊन बसला. आता मात्र तुम्हाला नीट दिसलाच बाबा. अगदी श्रीपाद श्रीवल्लभ सारखा देखणा आहे. नाव काय तुझं बाळा? मला लोक स्वामी म्हणतात, पण आजी तू रोज मुक्त कर म्हणून का ओरडतेस ग बाई? अरे बापरे, म्हणजे तू रोज जाता येता ऐकतोस तर माझं दुःख. तरुण किंचित हसला आणि म्हणाला, होय रोजच ऐकतोय मी, म्हणून तर आज आलोय तुला भेटायला. काय सांगू पोरा, तुला मला 2 पोरं, एक मुलगी. मालक तलाठी 16 वर्षापूर्वी वारलं. त्यांनीच शेतात हे घर बांधलं होतं. हे सगळं शेत आमचं. हे शेत सगळं आमचं. आता वाट्यानं दिलंय. दोन्ही पोरं सांभाळत नाही. ते 1000 बहाणे सांगता. इकडे ये म्हटलं की यांची पेन्शन आहे, पण पोरांना आता ATM का कसलं कार्ड काढलंय बँकेत, ही जायची गरज नाही हो. काही पैसे तोंडावर फेकतो बस. एक जेवणाचा डबा येतोय बेचव, तेच आपलं खात असतं. मुलीला हाय माया, येती भेटती रडती निघून जाते. डोळे पुसत, फारच माया आहे हो तिला माझ्याविषयी. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, माया वगैरे नाही हो, झूट असतं झूट. माहिती शेतावर नजर ठेवून आहे, ठेवून करत असेल तर. नाही नाही रे पोरा, ती तसली अजिबात नाही. अगो फोन करून म्हणून तर बघ, तिला म्हणावं तुझं सगळं चांगलं मी जायदाद पोरांच्या नावाने करते. आणि जोरदार हसू लागली. म्हातारी तापट होती, पण आज ती शांत बसली होती. मोक्ष पाहिजे ना तुला? मिळेल, जरूर मिळेल, अवश्य मिळेल. त्यासाठी तुला मला इथं पाठवलं आहे भगवंतानं. म्हातारी म्हणाली, देव माझं ऐकतो का? ऐकतो का? कान किटून गेले. परमेश्वराचे स्वामी म्हणाले, आणि मुक्ती दे मुक्ती दे. इतकं सोपं वाटतं का तुला ते मिळवणं? तर तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसू लागला. अंगाला चंदन कस्तुरीचा सुगंध दरवळत होता. गोरा पान गळ्यात रुद्राक्ष माळा शोभत होती. तो बोलू लागला. ज्ञानाचा ती प्रचंड झरा मुखातून वाहणार होता हे पक्कच होतं. स्वामी म्हणाले, अगं मुक्ती दे असं म्हणत मुक्ती मिळत नसते, तर ती एक प्रक्रिया आहे. जसं पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे असं नुसत्या बोलण्याने तो येत नसतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ढग तयार होता, वारा आपलं कार्य चोखपणे बजावणे, डोंगराने अडवणे, झाडांनी बाष्पयुक्त वातावरण निर्माण करणे, मग पाऊस पडतो. तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीने ती शक्ती फक्त जागी झाली, तुझ्यापर्यंत येणार नाही. तू भाग्यवान आहे माई. परमात्म्यानं यांनी मला आदेश केला, कारण तुझं मागल्या जन्मी पुण्य अफाट होतं. या जन्मी तुला मिळालेले भोग हे राहिलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी होतं. म्हातारीचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू व्हायला चालू झाले. ती म्हणाली, कारण काही असो, माझी प्रार्थना पोहोचली, हे महत्वाचं.
माई जगातील प्रत्येकाची हाक परमात्म्यानं यांच्यापर्यंत पोचतेच, पण प्रारब्ध संचित टळढळ असल्याने ते हस्तक्षेप टाळतात. पण काही खचित प्रसंगी त्यांनाही नियमात बदल करावाच लागतो. इतक्यात उघड्या गेटमधून अतिशय पांढरी शुभ्र गाय प्रवेश करून आत आली आणि तिथेच उभी राहिली. तरुण सैन्याशी प्रसन्नपणे त्या गायीकडे पाहून स्मित केलं. मी कुठे हे असू दे, ही मला शोधत येतेच. मग मला मोक्ष मुक्ती मिळेल का रे पोरा? म्हातारीचा आर्जवी आणि कातर स्वर पाहून त्या सैन्याशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणाले, माई, मुक्ती म्हणजे सगळंच सोडून देणे. अगदी सगळंच ना? संपत्ती ना, आप्तेष्ट ना, मुलगी ना, मुली ना, कोणी नाही. आपला देव कशाबद्दलही मोह नसावा. माई, आज या जमिनीच्या तुकड्याचा मोह लावून बसलीस ना तू. आज तुझ्या जीवनात काही राहिलं नाही, याचा तू आनंद मानायला हवा. कारण हेच तर खरंच जीवन. इतके दिवस फक्त नाटिका चालू होती असं समजता. कुणाकडूनही अपेक्षा करू नकोस, अगदी स्वतःकडून देखीलही. तू जर या जीवनातलं जिवंतपणे सगळ्या बंधनातून सुटलीस तर तुला मेल्यावर कोण अडवणार आहे? जे पाप झाले त्याची माफी माग, मग बघ चमत्कार. तू मुक्त झाली म्हणून समज. इतक्यात तो सैन्याशी उठला. म्हातारीच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवला. तिचे अश्रू थांबवायचं नावच घेत नव्हतं. कुत्राही मागोमागं उठलं आणि संन्याशीच्या मागं चालत आलं. गाव तेथेच उभी राहिली होती. गाय तेथेच उभी राहिली होती. तिला संन्याशी थापटतच होता. म्हातारी म्हणाली, मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस तर तू तुझे परम आत्मन का आले नाहीत मला सांगायला? यावर संन्याशीने सुंदर स्मित उत्तर केलं. म्हणाले, माई, ती नजर पाहिजे ते येतेच आहे. यावर म्हातारी स्तब्ध झाली. इतक्यात सैन्याशी मोठ्या आवाजात म्हणाले, माई, इकडे नीट बघ जरा. गाय उभारली होती. त्याला टेकून सैन्याशी उभा होता. पायाजवळ स्वान होतं. मोठा पिवळसर प्रकाश पडला. त्यात म्हातारीचे डोळे दिपून गेले. काही क्षणातच गळ्यामध्ये हार असलेले, त्रिशूळ असलेले 3 मुखी दत्तात्रय तिला दिसू लागले. तिनं कृतज्ञ भावनेने हात जोडले, डोळे मिटले आणि मनातून पक्का विचार केला, परमेश्वरा, मी सगळं सोडलं आहे आणि तुझ्या चरणाशी लीन आहे, तुझ्या चरणाशी लीन आहे. इतक्यात तिच्या अंगालाही कंप सुटला. दोन्ही नाकपुड्यामधून श्वास समपातळीत वाहू लागला. तिने एकदम मोठे श्वास घेतले. म्हातारीने खुर्चीत मान टाकली. आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली. ती मोक्षाला शेवटी गेलीच. ती मोक्षाला शेवटी गेलीच. आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली. ती मोक्षाला शेवटी गेलीच. मोक्षाला शेवटी गेलीच. सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जर कथा आवडली असेल तर प्रतिक्रियेत आपले अनमोल बोल लिहायला विसरू नका.